नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। बाहेर रिमझिम पाऊस असताना आपण घरामध्ये भजी रेसिपी नेहमी करतो, तर आपण आज हदग्याच्या फुलांची भजी रेसिपी करणार आहोत। त्यासाठी येथे मी हदग्याची 5 ते 6 फुलांच्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत। आतमध्ये जो पराग असतो तो आपल्याला घ्यायचा नाही, फक्त पाकळ्या येथे छान अशा काढून घ्यायच्या आहेत आणि कळ्या सुद्धा या पद्धतीने सोलून घ्यायच्या। आता हे 2 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे। त्यानंतर आपण काढून घेतलेले साहित्य यामध्ये घालून घेणार आहोत। तर छान असे धुवून घेतल्यानंतर यामधलं पाणी काढून घ्यायचं। आता यामध्ये 1 वाटी बेसन पीठ आपल्याला घालून घ्यायचं। बेसन पिठानंतर येथे आपल्याला अर्धा चमचा ओवा हातावर चोळून यामध्ये घालायचा, म्हणजे भज्याचा स्वाद छान असा येतो। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये जिरे पूड सुद्धा घालू शकता। तर ओवा घालून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि यानंतर आवडीनुसार मिरची घालून घ्यायची। तर येथे मी फक्त 2 चिमूट मिरच्या म्हणजे चमच्याचं टोक भरून इतकंच मिरची पावडर घातली आहे। त्यानंतर थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे। आपण कांदा भजीचं जसं पीठ भिजवतो त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला थोडं पाणी घालून कालून घ्यायचं आहे आणि छान असं घट्टसर करून घ्यायचं आहे। तर आपण येथे फक्त पाकळ्यांचे भजे करून घेणार असल्यामुळे सर्व पाकळ्यांना हे बेसन पीठ छान असं लागलं गेलं पाहिजे। या पद्धतीने आपल्याला हे कालून घ्यायचं आहे आणि घट्टसर असं ठेवायचं आहे, म्हणजे प्रत्येक पाकळीला व्यवस्थित असं बेसन पीठ लागलं जातं। तर आपलं बेसन पीठ छान असं पसरून झालं। आता यावर कट करून घेतलेली कोथिंबीर स्वादानुसार घालून घ्यायचं। कढईमध्ये तेल तापून घेतल्यानंतर 1 पाकळी यामध्ये घालून छान अशी आपल्याला तळून घ्यायची। त्यामुळे तेल कसं तापलं आहे हे आपल्याला समजतं। पाकळी छान कडक होईपर्यंत तळून झाल्यानंतर ही पाकळी आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। ही भजी आपल्याला पाकळीच्या देठाला पकडून या पद्धतीने सोडून घ्यायचे आहेत। कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे भजी आपल्याला यामध्ये घालायचे। मंद गॅसवर छान असे कडक होईपर्यंत ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत। यापूर्वी तुम्ही कांदा भज्याच्या पाकळ्या मोठ्या करून जर भजे केले असेल तर हे भजे तुम्हाला हमखास जमतील। या पद्धतीने आपल्याला सर्व भजे जेवढे बसतील तेवढे घालून घ्यायचे आणि छान असे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे। अगदी खमंग आणि चवीला अप्रतिम असे हे हदग्यांच्या फुलांची भजे लागतात। तर नक्की करून पहा। ऋतूनुसार ह्या ऋतूमध्ये हदग्याची फुलं बाजारात हमखास भेटतील। तर साधी सोपी अप्रतिम अशी ही रेसिपी आहे। पावसाळ्यामध्ये भजी तर सगळ्यांना खायची इच्छा होते। कांदा भजी रेसिपी आपण नेहमीच खातो, पालक भजी खातो, मिरची पकोडे खातो, तर ही हदग्यांच्या फुलांची रेसिपी नक्की करून पहा। आता दुसराही घाणा यामध्ये याच पद्धतीने सोडून आपल्याला तळून घ्यायचा आहे। छान असा मंद गॅसवर सर्व भजी येथे सोडून घ्यायची आणि गरमागरम आपल्याला सॉस चटणी बरोबर ही सर्व करायची। अतिशय अप्रतिम अशी चवीची ही भजी लागतात। हदग्यांच्या फुलांची भाजी तुम्ही खाल्लीच असाल, परंतु हदग्याच्या फुलाची भजी नक्की करून पहा। आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा। तर नक्की करून पहा। तुम्हाला आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा, ज्याद्वारे माझे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। खा प्या आनंदी राहा, एकमेकाची काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।